तर आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं 12th चॅप्टरचं स्टार्टिंगचा पार्ट दोषभेदी अध्यायाचा. तर त्याचंच कंटिन्युएशन करूया. 29th श्लोक काय बोलतोय? व्याप्नोती सहसा देहमापाद तल मस्तकम निवर्तते तू कुपितो मलो अल्पा अल्पम जलौघ. म्हणजेच याच्यात खूप छान दिले. काय सांगितलं आहे की व्यापनोती सहसा सहज व्याप्त होतात. म्हणजे काय तर दोष जे आहे ते प्रकोपित झाले. ओके, तर ते पूर्ण शरीरात खूप इझिली पसरतात. ओके, पूर्ण शरीरामध्ये खूप इझिली पसरतात. आणि जेव्हा त्यांचं प्रशम होतो म्हणजेच ते शांत व्हायला लागतात तेव्हा ते हळूहळू शांत होतात. पसरताना खूप इझिली पसरतात आणि शांत ते हळूहळू होतात. ह्याचं त्यांनी एक्झाम्पल थ्रू सांगितलं आहे. काय एक्झाम्पल घेतलं आहे तर जलौघवत. जलाचा ओघ जो असतो म्हणजेच नदीचा ओघ समजूयात आपण. जसं की फ्लड आला आहे. ओके, तर फ्लड आला असतो तेव्हा तो सगळीकडे ते पाणी जे आहे ते खूप फास्ट पसरतं आणि जेव्हा ते फ्लड शांत होतं तेव्हा ते हळूहळू शांत होतं. हे त्यांनी हे एक एक्झाम्पल घेतले, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नाना रूपैर संख्यैर विकारः कुपिता मलाः तापयन्ती तनुं तस्मात् तद्धेतत्वा कृती साधनं शक्यं नैकैकशो वक्तुमतः सामान्यमुच्यते. यामध्ये या श्लोकांमध्ये काय सांगितलं आहे तर दोष जे आहेत, दोष व व्याधी हे नाना रूप म्हणजेच काय अनेक, खूप अनेक प्रकारचे, त्याचे अनेक प्रकारचे रूप असतात, असंख्य आहे ते, आणि त्याने असंख्य विकार होऊ शकतात. तर प्रत्येक विकाराचं, प्रत्येक व्याधीचं स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा स्पेसिफिक लक्षणं सांगणं पॉसिबल नाही आहे. स्पेसिफिक ट्रीटमेंट सांगणं, चिकित्सा सांगणं पॉसिबल नाही आहे अष्टांग हृदयामध्ये. तर त्यांनी काय सांगितलं आहे शक्यम नैनेक शो म्हणजेच एक व्याधीचं चिकित्सा सांगणं पॉसिबल नाही. त्यामुळे त्यांनी सामान्य मुच्यते म्हणजेच त्याची सामान्य चिकित्सा सांगितली आहे. ओके, नेक्स्ट काय सांगितलं आहे नेक्स्ट श्लोकमध्ये दोषा एव ही सर्वेषां रोगाणाम एक कारण. म्हणजेच काय रोग होण्याचे एकमेव कारण काय आहे तर दोष आहे. ओके, रोग होण्याचं एकमेव कारण काय आहे दोष आहे. यथा आता एक्झाम्पल थ्रू त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. यथा पक्षी परिपतनः सर्वतः सर्वमप्यः छायामत्येति नात्मीयां यथा वा कृत्स्नम् अपद्यत विकारजातं विविधं त्रीन गुणान्नती वर्तते. म्हणजेच काय तर एक्झाम्पल काय सांगितलं आहे वाग्भटांनी की जसं पक्षी परिपतन करतात म्हणजेच पक्षी आकाशात उडत असतं तर तो स्वतःच्या सावलीला कधीच ओलांडू शकत नाही, स्वतःच्या सावलीला क्रॉस करू शकत नाही. तसंच दोष जे आहेत ते आपल्या अख्ख्या शरीरामध्ये आहेत. आणि ते दोष विकार स्वरूपात नाही आहेत, म्हणजे ते नॉर्मल कंडिशनमध्ये आहेत, पण ते स्वतःच्याच ह्याला ओलांडू शकत नाहीत. तर आपण केलेल्या आहार विहारामुळे त्यांची वृद्धी किंवा क्षय होतं, त्यामुळे ते लिमिट क्रॉस करतात आणि त्यामुळे विकार उत्पन्न होतात असं सांगितलं. नेक्स्ट काय सांगितलं विकारजातं विविधं त्रीन गुणान्नती वर्तते. म्हणजेच काय सृष्टीतील जे सर्व गोष्टी आहेत, सर्व प्रकारचे द्रव्य असू दे ते काय त्रिगुणात्मक आहेत, म्हणजे सत्व रज तम युक्त आहेत. तसंच जे दोष आहेत आणि दोषांनी उत्पन्न होणारे जे काही व्याधी आहेत ते देखील त्रिगुणात्मक आहेत असं या श्लोकमध्ये सांगितलं. नेक्स्ट काय सांगितलं नेक्स्ट श्लोकमध्ये तथा स्वधातुवैषम्य निमित्तमपि सर्वदा विकारजातं त्रीन दोषान् तेषां कोपेतु कारणं. म्हणजेच काय तर हे जे सर्व व्याधी आहेत ह्याचं दोष हेच प्रधान कारण आहे आणि यामुळे विविध प्रकारचे व्याधी, विविध प्रकारचे विकार उत्पन्न होतात. ठीक आहे, त्यानंतर आता व्याधी उत्पन्न होण्याचे 3 मेजर कारण म्हणजेच त्रिविध हेतू हे नेक्स्ट श्लोकमध्ये सांगितले. व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थैर सात्मे असंयोगः कालः कर्मः च दुष्कृतम् हीन मिथ्या अतियोगेन भिद्यते तत् पुनस्त्रिधा. म्हणजेच काय तर 3 मेजर कारण सांगितलेत दोष प्रकोपाचे किंवा म्हणजेच दोषांच्या दृष्टीचे 3 मेजर कारण सांगितलेत. मीन्स त्रिविध हेतू सांगितलेत. कोणता? सगळ्यात पहिला अर्थ सातमय संयोग म्हणजेच असातमय इंद्रियार्थ संयोग.
इंद्रिय अर्थ, इंद्रियांचा अर्थ काय आहे, जसं की चक्षुचा रूप ग्रहण करणं हे त्याचा अर्थ आहे, त्याचा विषय आहे. तसंच असात्वी इंद्रियार्थ संयोग म्हणजेच इंद्रियांचा जो विषय आहे त्याचा बरोबर ग्रहण होणार नाही. नंतर काल आणि कर्म असे 3 प्रकारचे हेतू सांगितले, ज्याच्या हीन, मिथ्य आणि अतियोगाने काय होतात तर व्याधी उत्पन्न होतात. आणि त्याचे परत 3 अजून प्रकार सांगितलेले आहेत, ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय सांगितलं आहे, श्लोक वाईज कसं वाचायचं तेव्हा. सगळ्यात पहिलं सांगितलं आहे इंद्रियार्थ संयोग, तसं हीन, मिथ्य आणि अतियोग. हीनो अर्थी इंद्रिय स्याल्प संयोग स्वेन नैव वा. म्हणजेच काय तर हीन योग अर्थाचा, इंद्रिय अर्थाचा हीन योग कसा असतो तर अल्प संयोग झाला किंवा नैव न एव किंवा संयोगच झाला नाही. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे. ओके. सेकंड लाईनमध्ये सेकंड वर्ड जो आहे तो एक्झाम्पल आहे ह्याचा. काय आहे, सूक्ष्म भासुर भैरवम. म्हणजेच काय, श्रोत्रेंद्रिय आहे. श्रोत्रेंद्रियाद्वारे आपण काय करतो, शब्द ग्रहण करतो. तर सूक्ष्म शब्द किंवा खूप अल्प, हळू साऊंड, हळू आवाज किंवा काहीच न ऐकणं, हे झाला हीन योग. तर हीन योग काय आहे हे सांगितलं. सेकंड लाईनमध्ये अतियोग काय आहे, अतियोग म्हणजेच इंद्रियांचा अतियोग कसा होईल. तर अतियोग अतिसंसर्ग म्हणजेच कोणत्याही इंद्रियाचा अतिप्रमाणात वापर करणं. त्याचं एक्झाम्पल खाली दिलं आहे. अत्यासन्नती दूरस्थम विप्रियम विकृतादिच. म्हणजेच काय तर चक्षुरेंद्रियाचा आपण खूप जास्त प्रमाणात वापर करतो आहे, खूप जास्त दिवस रात्र वापर करतो आहे त्याचा, तर ते झाला अतियोग. नाही मिथ्ययोग. मिथ्ययोग काय आहे तर यदक्षणा विश्यते रूपम मिथ्ययोगस दारुण. म्हणजेच आपण घाण नासा घेऊया तर त्याचं आपण चांगलं स्मेल, त्याचा स्मेल करण्यासाठी वापर केला जातो. तर आपण जेव्हा दुर्गंध घेतो आहे म्हणजेच वाईट स्मेल घेतो आहे तर ते त्याचा मिथ्ययोग झाला. जे करायचं आहे त्याच्या विपरीत आपण काहीतरी करतो. ठीक आहे. एक कालाचे 3 म्हणजे योग सांगितलेत, हीनयोग, मिथ्ययोग, अतियोग. ओके. श्लोक वाचे सगळ्यात पहिला. या तर कालाचे हीन, मिथ्य, अतियोग. तर सगळ्यात पहिला श्लोकमध्ये काय दिलं आहे ते बघूयात. एव मत्युच्च पुत्यादिनी इंद्रियार्थ यथायथम विद्यात कालस्तु शीतोष्ण वर्षाभेदात त्रिधामतः स हीनो हीन शीतादि अतियोग अतिलक्षणः मिथ्ययोगस्तु निर्दिष्टो विपरीत स्वलक्षणः. म्हणजेच काय, ह्याच्यात 3 काळ सांगितलेत. कालाचे 3 टाईप्स आहेत, वाग्भटाने सांगितले. व्हेरी इम्पॉर्टंट. शीतकाल, उष्णकाल आणि वर्षाकाल. व्हेरी इम्पॉर्टंट. वर्षाकाल सांगितला आहे. कोणी सांगितलं आहे, वाग्भटाने. हा MCQ असू शकतो. ओके. आता कालाचा हीन, मिथ्य, अतियोग कसा आहे तर आपण हीन योग घेऊया. फॉर एक्झाम्पल शीत ऋतू सुरू आहे सध्या. ओके. तर शीत ऋतूमध्ये आपल्याला शीतलताच्या जागी उष्णता आपल्याला फील होते. तर म्हणजे उष्णता वाढलेली आहे, तर हे त्याचा हीन योग झाला. मग अतियोग काय तर थंडीचा सीझन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप अधिक प्रमाणात थंडी वाजते, म्हणजे खूप जास्त शीतल वातावरण आहे, तर ते झालं अतियोग. आणि मग मिथ्ययोग, थंडीमध्ये पाऊस किंवा थंडीमध्ये उष्णता, हे पण मिथ्ययोगमध्येच. तर कालाचे 3 प्रकार सांगितले, शीत, उष्ण आणि वर्षा. आणि त्याच्या हीन, मिथ्य, अतियोग देखील सांगितलं. नेक्स्ट काय आहे तर आपलं कर्म बाकी आहे. इंद्रियार्थ झालं, मग काल झालं, आता कर्ममध्ये पहिला श्लोक घेऊयात आपण. काय वाक चित्तभेदेन कर्मापि विभजेत त्रिधा कायदि कर्मणां हीन प्रवृत्तिर्हीन संज्ञिका अतियोगो अतिवृत्तिस्तु वेगोधीरणधारण विषमांग क्रियारंभ पतन स्खलन आदिकम. ओके. आता ह्याच्यात काय दिलं आहे तर 3 प्रकार सांगितले आहेत कर्माचे. कोणते, काय, वाक आणि चित्त. काय म्हणजेच काय, कायिक कर्म काय असतं तर शारीरिक कर्म, आपण जे शरीराने जे काही कर्म करतो ते सगळे. वाक म्हणजेच बोलून, वाचिक कर्म जे असते ते वाक कर्म असतं. आणि चित्त म्हणजेच काय, मन, मानसिक कर्म जे असते ते चित्तमध्ये येतं. तर असे 3 प्रकारचे कर्म आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. ह्यांचा हीन, मिथ्य, अतियोग कसा असेल तर सगळ्यात पहिला आपण घेऊया कायिक कर्म, म्हणजेच शरीराने जे केले जातात ते कर्म. त्याचा हीन योग कसं असेल तर आपण शरीराद्वारे
कमी हालचाल करते, खूप कमी हालचाल किंवा हालचालच करत नाही आहे, तर ते झालं त्याचा हीन योग. मिथ्य योग काय, चुकीची प्रकारे हालचाल करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला वेगाचं धारण करायचं नाही पण आपण करतो, तर हे काय झालं मिथ्य योग. अतियोग म्हणजे काय, तर खूप अधिक शरीराला कष्ट देतं, शरीरातून कडून कार्य करून घेऊन, तर ते झालं अतियोग. हे झालं कायिक. मग वाचिक. वाचिक म्हणजे बोलून. फॉर एक्झाम्पल आपण हीन योग घेऊया. हीन म्हणजे खूप कमी बोलतो आहे किंवा बोलतच नाही आहे, तर हे झालं हीन योग वाचिक कर्माचं. नंतर अतियोग, खूप जास्त बडबड करतो आहे, तर ते झालं अतियोग. आणि मग मिथ्य योग म्हणजे जे वाईट बोलतो आपण, अपमानकारक बोलतो आणि चुकीचे शब्द वापरतो, हे झालं मिथ्य योग. हे वाचिक कर्मानुसार. मग चित्त, मानसिक कर्मानुसार काय असू शकतं, तर हीन योग आपण बघूयात. हीन योगमध्ये काय, तर मनोधैर्य जे असतं म्हणजेच विल पॉवर जे बोलतो ते कमी असणं, तर हे झालं त्याचं हीन योग, म्हणजे ते कमी आहे त्याच्याकडे. ठीक आहे. देन मिथ्य योगमध्ये काय येऊ शकतं, तर आपण जे गुरुजन आहेत, जे मोठे आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे पण आपण नाही करत आहे, तर ते झालं मिथ्य योग. आणि अतियोग म्हणजे काय, जे मेन आता सगळीकडे सुरू आहे, ओव्हर थिंकिंग. म्हणजेच काय, आपण मनाला खूप जास्त विचार करायला भाग पाडतो आहे, तर ते काय झालं अतियोग झाला. त्यानंतर काय दिलं आहे, तर त्यानंतर त्रिविध हेतू पाहिले आपण, असात्म्य, इंद्रियार्थ, संयोग, काल व कर्म. आता हे त्रिविध हेतू जे होत आहेत त्याने व्याधी निर्माण होत आहेत. आता हे व्याधी कुठे कुठे निर्माण होऊ शकतात, आता रोगमार्ग सांगितले, 3 प्रकारचे रोगमार्ग सांगितलेत. कोणते कोणते आहेत, तर एक प्रकार आहे बाह्य, दुसरा आहे अभ्यंतर, तिसरा आहे बाह्य, अभ्यंतर व मध्यम रोगमार्ग, असे 3 रोगमार्ग सांगितलेत. ठीक आहे. आता त्या रोगमार्गांमध्ये काय काय येतं, तर हे 43 वाला जो श्लोक आहे त्यामध्ये दिलं आहे. त्याचं फर्स्ट लाईन इथे नाही आहे, ती काय आहे, निदानम हेत दोषाणाम कुपिता स्तेन नैकदा कुर्वन्ति विविधान शाखा कोश व्याधीन शाखा कोष्ठ अस्ति संधीषु. म्हणजेच काय, तर दोष प्रकोपित होऊन व्याधी निर्माण होऊ शकतात. व कोणत्या कोणत्या स्थानात व्याधी निर्माण होऊ शकतात, तर शाखा, कोष्ठ, अस्थि, संधीच्या ठिकाणी. यानुसार आपण 3 प्रकारचे रोगमार्ग सांगितले आहेत, बाह्य, अभ्यंतर व मध्यम. आता यात कोणत्या कोणत्यामध्ये काय काय येतं ते बघूया. शाखा रक्तादय त्वक च बाह्य रोगायनम ही तत्. म्हणजेच काय, शाखा म्हणजे काय, एक्स्ट्रीमिटीज. ओके, अप्पर एक्स्ट्रीमिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी. रक्तादय, रक्त आदी म्हणजे जे काही सप्तधातू आहेत ते. ओके, रक्तपासून जे सगळे आहेत ते. मग त्वक म्हणजेच त्वचा, शाखा, रक्त आणि त्वक, हे 3 काय आहेत, बाह्य रोगमार्ग आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या आश्रित जे काही व्याधी होतात ना, ते या सेकंड लाईनमध्ये सांगितलेत. ठीक आहे. ते कोणते कोणते आहेत, तर तदाश्रय मश म्हणजे मोल्स असतात ना ते, मश, व्यंग स्किन डिझीज जे असतात, फॉर एक्झाम्पल विटिलिगो अँड ऑल, ते मश, व्यंग, गंडाल म्हणजे गंडमाल, अलज्य, गंडालज्य म्हणजेच गंडाल अलज्य, अलर्जी जी असते, आणि अर्बुदादय, अर्बुद जो व्याधी आहे तो, आणि आदय म्हणजेच आदी एक्सेट्रा. नेक्स्ट लाईनमध्ये काय दिलं आहे, बहिर्भागाश्च दुर्नाम गुल्म शोफादयो गदाह. म्हणजेच काय, अजून काही व्याधी दिलेत. बरं, हे अजून काही जे व्याधी आहेत ते या व्याधींसोबतच का नाही दिलेत, ते वेगळे का दिलेत सेकंड लाईनमध्ये, तर हे जे आहेत ना, गुल्म, शोफ, अजून अर्श, हे जे व्याधी आहेत, हे व्याधी स्पेसिफिकली आपण फक्त शाखागत रोगमार्गामध्ये किंवा म्हणजे बाह्य रोगमार्गामध्ये स्पेसिफिकली असं नाही टाकू शकत. ते अभ्यंतर रोगमार्गाचे पण टाईप्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर अर्श घेतलं, तर अर्श बाह्य अर्श पण आहे, अभ्यंतर अर्श पण आहे, तर त्यामुळे ते दुर्नाम आहेत. म्हणजे त्याला आपण स्पेसिफिकली कोणत्या एका कॅटेगरीत नाही टाकू शकत, म्हणून ते वेगळे दिले. ओके, ते वेगळे कोणते आहेत ते पण लक्षात ठेवायचं. अर्श आहे, गुल्म आहे आणि शोफ आहे, हे 3 लक्षात ठेवा. नंतर दुसरं आहे अभ्यंतर रोगमार्ग. अभ्यंतरमध्ये काय येतं, अंतःकोष्ठ महास्त्रोतस. कोष्ठ जे आहे ते महास्त्रोतस आहे. ठीक आहे. तर आम पक्वा शयाश्रय, तर हे जे कोष्ठगत आहे, जे आमाशय आणि पक्वाशयामध्ये आश्रित आहे पूर्ण कोष्ठ, आपण आधीच बघितलं, तर यामध्ये जे आहे ते अभ्यंतर रोगमार्ग आहेत. आता इथे काय काय होऊ शकतं, तत्स्थान छर्दी, अतिसार, कास, श्वास
उदर ज्वरा. मग अंतर्भागम च शोफ, अर्श, गुल्म, विसर्प आणि विद्रदी. हे सारे रोग काय आहेत? अभ्यंतर रोगमार्ग आहेत. नेक्स्ट काय आहे तर मध्यम रोगमार्ग. शिरो हृदय बस्त्यादी मर्म अस्थना च संदेह. काय? शिर, हृदय, बस्ती आदी, मग मर्म, अस्थि आणि संधी ह्याच्या रिलेटेड जे काही तन्नीबद्ध म्हणजे याच्या रिलेटेड सिरा, स्नायू, कंडरा आदयश्च मध्यमः म्हणजेच हे सगळे मध्यम रोगमार्ग आहेत. ठीक आहे. शिर, हृदय, बस्ती, मर्म, अस्थि, संधी ह्याच्या रिलेटेड सिरा, स्नायू, कंडरा हे सगळे काय आहेत? मध्यम रोगमार्गामध्ये आहेत. मग काय दिलं आहे? रोगमार्गा स्थितास्तत्र यक्ष्मपक्षावध अर्दिताः. ह्याच्या रिलेटेड मध्यम रोगमार्गाशी व्याधी कोणते आहेत? यक्ष्म म्हणजेच राजयक्ष्म, ट्युबरक्युलोसिस, पक्षवध म्हणजेच पॅरालिसिस, अर्दित म्हणजेच फेशियल पॅरालिसिस, फेशियल पाल्सी. देन मूर्धादी रोग, मूर्धेशी म्हणजे शिरोरोगाशी जे काही संबंधित आहे. संध्यास्थी त्रिकशूल ग्रहादय म्हणजेच अस्थिशूल, संधिशूल हे सगळं काय आहे? मध्यम रोगमार्गामध्ये इन्क्लुडेड आहे. तर 3 प्रकारचे रोगमार्ग आहेत. कोणते? बाह्य रोगमार्ग, अभ्यंतर रोगमार्ग व मध्यम रोगमार्ग. आणि 3 प्रकारचे हेतू कोणते आहेत तर असात्म्य इंद्रियार्थ संयोग, काल व कर्म.